हा व्ह्यू बघा गाईज, हा व्ह्यू बघा गाईज. खूप वाईट झालं यार. हा मग काय झालं एवढं याला लोक मुंबईला कसले त्याच्यात. हॅलो, सुप्रभात मित्रांनो, कसे आहेत सगळे? मजेत ना? मी घेऊन आलो आहे सागरवान गिअर, माझं यूट्यूब चॅनल त्याच्यावर. तर खूप दिवस झाले कुठे गेलो नाही आणि सारखी व्हिडिओ बघतो यूट्यूबला, तर सगळे जण गावाला जातात आपापल्या. तर मग मला लहानपणीच्या गोष्टी आठवल्या जरा. मी बोललो लहान असताना किती मामाच्या गावी जायचो, किती मजा करायचो. तर मग काल अचानक संध्याकाळी मी निघालो मामाच्या गावी. आपल्या गावच्या गोष्टी दाखवू, कसा कल्चर आहे, काय आहे, कशा कशा गोष्टी, तर सगळ्या दाखवू आपण. तर करूया सुरुवात. तर गाईच हे आहे माझ्या मामाचं घर. आता हे नवीन बांधलं आम्ही, तसं त्यालाही खूप टाईम झाला आहे. हा जो तुम्हाला लाल टी शर्टमध्ये दिसतो तो छोटा मामा आहे, देतो मी भेट करून. ही आई उभी आहे, आईची आई. आणि हे आजूबाजूला परिसर असा सगळा. हे जे मागचं घर दिसतं हे जुनं घर होतं. मीट माय छोटा मामा. मामा हाय कर. हा छोटा मामा. हे आपलं गोठा आहे गायींचा. इथे पहिला बैलं पण होती, पण ती मला वाटतं आता विकली असतील. 2 गाय आहेत इथे मस्त यांची खानावळ. मी इथे हे घ्या, हे मामाचं घर आहे. तर सगळं पसारा दिसेल. आता सगळं जरा रिनोव्हेट केलं आहे घर. आता हे घराचं देवघर, हे वरचं बांधायला काढलं सध्या. तुम्ही बोलाल की खूप पसारा दिसतोय, पर आधीचं घर आणि आताचं घर खूप चेंजेस आलेत भरपूर सारे. हे माझे आईचे वडील, अण्णा म्हणतात सगळ्यांना. कपडे नाही काय, कपडे नाही, बरोबर आहे सगळं. हा मग काय झालं एवढं याला ही माझ्या आईची आई. आजी हात दाखव इथे. आजी आजी पण मला वाटतं व्हिडिओ शाय वाटतं, इथं बघतच नाही. हे घराच्या बाजूला हे चिंचेचं झाड, खूप जुनं झाड आहे. हे आंब्याची झाडं आणि ही आजूबाजूला हां आंब्याची झाडंच आहे सगळी. घराचं काम काढलं त्यामुळे सध्या गोष्टी साऱ्या चालू आहेत. चला मामाचं घर तर दाखवलं तुम्हाला नवीनवालं. आता एक जुनं घर आहे तेही दाखवतो, की खूप आठवणी येत आहे लहानपणीच्या. तर मग ते दाखवतोच, तर कसं बरं होऊन जाईल. बोललो आता आलो आहे गावी, तर बोललो आहेत छोट्या मोठ्या गोष्टी, की कसे असायचो आम्ही, काय करायचो, काय काय गोष्टी अजून आहेत जशा तशा. पण बाकीमध्ये खूप चेंजेस तसे भरपूर काय आलेत. लोकांचे राहणीमान चेंजेस झालेत, घरं बांधली गेलेत, जो कोणी आपापले बंगले बांधतो आहे. आणि जुनी घरे होती तर तशी आता जवळजवळ नाहीशी राहिलेत. हे दिसतंय हे आमचं पहिल्याचं जुनं घर होतं. म्हणजे लहानपणी जेव्हा मेच्या महिन्यामध्ये सुट्टी भेटायच्या, शाळेला सुट्टी म्हणून, तेव्हा आम्ही मामाच्या गावी यायचो आणि तेव्हा इथे घर होतं. आता पूर्ण ते खंडर झालं आहे जागा. ही जागा होती, ते बैल बांधायचो आम्ही आधी. हे चिंचे झाड तेव्हापासूनच आहे अजूनही. अजून याला खूप चिंच गोड गोड आले, चिंच खूप सारे असेल तुम्ही. चिंचही गोडीला खूप छान आहेत. इकडे हे सीताफळाचं झाड जे अजूनही आहे. इथे गायगुरं बांधायचो आणि ते अख्खं हे घर होतं. तर तुम्हालाही दाखवतो गोष्ट. आता कालांतराने गोष्टी असं चेंज होतात ना. हे घर होतं, तुम्ही बोला केवढीचं घर आहे, पण खूप मोठी जागा होती ही त्या टायमाला. आणि टोटल 4 फॅमिली होते. आईच्या बाबांचे म्हणजे आजोबांचे 4 भाऊ आहेत. त्याला मग चौघांनी हा 1 2 3 आणि हे मामाचं घर, असे 4 बंगले चौघांनी बांधलेत. जसं जसं माणसाकडे पैसा गेला, माणसाने जुन्या गोष्टी सोडून दिल्या आणि तो आपापल्या सोयीप्रमाणे राहायला लागला. तर हे आमच्या गावचं जिथं जागतं उदाहरण आहे. तर जसा जसा त्याच्याकडे पैसा आला त्याने आपापल्या सोयीप्रमाणे घरं बांधून घेतली. सगळे वेगळे झाले, कारण नंतर पुढे भावकीमध्ये किरकिर नको, भांडणं नको. तर तसं बघायला तर एक बरं पण आहे, पण एक तो सोबत राहायचा जो आहे आनंद, की पूर्ण जॉईंट फॅमिली एकत्र राहते, मजा येते, ती वाली मजा तो निघून गेली आमच्याला सध्या तरी. मामा गेल्यावरती गायांना घास आणायला. तर
जाऊ त्याच्याकडेच थेट त्याला जाऊन भेटू. आहेत खूप साऱ्या गोष्टी अशा ज्या प्रत्येकाला आपल्या गावाबद्दल खास वाटतात, तसे मलाही वाटतात. ओढ्याच्या दिशेने चाललो आहे मी. अच्छा, रस्ता चेंज झाला. अरे बापरे बापरे बापरे, भरपूर काही चेंजेस आले तिथे. मला वाटतं मी खूप वर्षानंतर इथे आलो आहे. पाणी काय तिथे पूर्ण आहे. ओढा आहे हा तर पूर्ण पावसाळ्यात पूर्ण भरून जातो. तर इकडचे जाणं येणं ठप्प होऊन जातं. तर एक आता नवीन रोड बनवला आहे बाहेरून. मग अशी मामा सांगत होतं मला. हे मागे शेती आहे आपली देवा बोललो ना मामा इकडेच आहे. तर इथे घास लावलाय गायगुरांसाठी मस्त. इकडे तुम्ही बघाल मागे डोंगर आहे. तर मामाचं घर खूप डोंगराच्या जवळपास आहे. म्हणजे इकडे डोंगर आहे, मागे डोंगर आहे. तर असं चारी बाजूने बघितलं ना, दोन्ही बाजूने पूर्ण डोंगरने वेढून घेतलंय. तर डोंगर जवळ असल्यामुळे हरण, ससे, बिबटे पण खूप येते या साईडला. आणि तरसांचं प्रमाण खूप जास्त आहे, कारण थोडा डोंगराळ भाग येतो त्याच्यामुळे. सकाळी सकाळी मोरांचे आवाज येऊन गेले. तर आपल्याला काय क्लिक करता आले काय, तर आपण नक्की क्लिक करू. तर सांगायचं हे होतं की या घासात आहे ना कधी कधी ससे सापडतात ना. आणि आधी इथे ना एक आंब्याचं झाड होतं, पण खूप जुनं झाल्यामुळे हे जळून गेलं ना मामा. ते झाड आंब्याचं झाड जळून गेलं ना. आंब्याचं झाड जळून गेलं काही. आता एवढा गोड आंबा होता, बापरे बाप. तर इथे गुरांसाठी कापणं चालू झालंय. गावी बोलतो आपण गावी जाऊन राहायचं, गावी जाऊन राहणं पण सोपं नाही. असं काम आपण बोलू की हा खूप मस्त काहीच. दुपारचा टाईम झाला, ऊन खूप आहे. तर मग आता गाया धुवायचा प्रोग्राम चालला आहे. मगाशी बोललेलो मी तुम्हाला की मी खाली जातो, गायांना घास टाकतो आणि निघू. पण ऊन एवढं वाढलं ना, तर बोला तर यांना कोणा धुया, म्हणजे यांची आंघोळ होऊन जाईल आणि मग आम्ही आमच्या मोकळे झालो. काय बंद करू, हे बंद करू, थांब ना त्याला, तो हा तर बोलू दे. मस्त फुल मी आंघोळ केली. आता मी पण मस्त की मजा केली असे पाण्याचा प्रेशर बघा. शेत आमचे मस्त पाणी धुत आहेत. अरे बापरे, करू बंद. चला बंद करायची वेळ आली. मग आंबे खायचा, फटाफट आंबे खाऊ. हा मामा आंबे खाऊ मस्त. हा गावचे आंबे, मस्त आंबे खाऊ, थोडा आराम करू, वाटल्यास थोडंसं जेवू आणि मग निघू पुढच्या प्रवासाला. जाऊ जरा शेती बिती बघू, विहिरी बघू, देवदर्शन करू आणि मग आराम. गाईच दुपारी झोपून गेलो मी उन्हाच्या ह्याच्यात. एवढी गाढ झोप लागली ना, काय सांगू तुम्हाला. वाट लागली वाट. मग आता काळा चाय घेतलाय. डायटिंगवर आहे ना मी, डायटिंगमध्ये आता. तर काळा चाय घेतलाय, तर चाय पिऊ आणि मग आता आठवणीने वरती जाऊ. लिटरली एवढं बेकार होतं आणि जी झपकी लागली ना मला उन्हामध्ये, खूप बेकार आली. तर आता उठलोय, फ्रेश झालंय, चाय पिऊया फटाफट, आपण वरच्या दिशेने निघूया. चला गाईज, पुन्हा आम्ही सेटअप केला दोघांनी आणि आम्ही निघालो आता वरती वावराच्या दिशेने. तर येताना आम्हाला कडाळ पण घेऊन यायचे, त्यामुळे जास्त वेळ नाही आमच्याकडे. तासभर असेल ना, फक्त तासभरच आहे आमच्याकडे. तर गाईज मी तुम्हाला सांगितलंच नाही, मी आलो तर मामाच्या गावाला नक्की, पण मामाचं गाव आहे कुठे. तर माझ्या मामाचं गाव आहे अहिल्यानगरमध्ये, पारनेर तालुक्यात, खुर्द पुणेवाडी ह्याच्यात. काय डोंगर, अच्छा नुसतं पुणेवाडी का, ठीक आहे, नुसतं पुणेवाडी
आणि डोंगरपेठ की डोंगरमाळा, डोंगरीमाळा, तिथे डोंगराच्या बाजूला राहतो ना आम्ही, त्याच्यामुळे. तर मगाशी तुम्ही व्हिडिओमध्ये बघितलं असाल की मी बाबांना घेतलं, पण आईने रिप्लाय नाही केला. आईने रिप्लाय यासाठी नाही केला कारण वयामानाप्रमाणे आईला ऐकायला थोडं कमी येतं आहे, त्यामुळे मी काय बोलतो ते तिलापर्यंत कळलंच नाही. तर तिला नंतर दाखवले मी व्हिडिओ. तर झालं असं की मी जे जे बोललो ते आईला कळलंच नाही, त्यामुळे तिने मला काय रिप्लाय केलाच नाही. ते मी नंतर तिला व्हिडिओ दाखवली तेव्हा ती बोलली, ओ असं झालं आहे का, मला कळलंच नाही. बोललो ठीक आहे चालतं. बाकी तुम्ही कसे सगळे मजेत ना? मामा कसं वाटतंय? एक नंबर वाटतंय. आता आपल्याला जायचं आहे तिथपर्यंत पुढे. हे झाड दिसतंय का समोरचं मोठंवालं, त्याच्या मागे. आणि हे गावचं भैरवनाथ मंदिर. आज अमावस्या होती, आज जायला पाहिजे होतं, पण बोलतात ना आम्ही आळसपणा केला एवढा ना आज की झोपून गेलो यार. बघू संध्याकाळी कीर्तन आहे आज, जर जायला जमलं जर काय दुसरी कामं नसतील तर नक्की जाऊ. गाईज अजून एक गोष्ट आठवली, ही विहीर आहे ना, इथे मी पोहायला शिकलो गाईज. हीच ती विहीर. आता झाडं वाढलेत मध्ये. या विहिरीमध्ये काही किडूक मेल्यामुळे ती विहीर मग पोहण्याचे बंदच करून टाकली. आणि कसं ते पाणी पिण्यासाठी पण यूज करतात ते लोक. हे पिण्यासाठी यूज करतात ना मामा हे पाणी? हां, तर मग त्यासाठी मग त्यांनी प्युअर पाणी करून टाकली. पण तुमचा भाऊ पोहायला शिकला तो इथेच. हे धर उचलायचे, धर फेकायचे, धर उचलायचे, फेकायचे नुसते. त्यामुळे आता कसं मग पाण्यापासून जी भीती होती तिथं तेव्हा गेली. तर आता अंग वाढल्यामुळे ना पूर्ण शिकायची गरज आहे. तुम्ही इथे मोकळी जागा बघताय ना, तिथे आधी अशी मोकळी जागा नव्हती. जवळजवळ 7-8 आंब्याची झाडं होती आणि पूर्ण जागा भरलेली आहे आंब्याच्या झाडांनी. आणि एक आंब्याला टेस्ट अशी मस्त होती ना. ते डाळिंबाचं आपलं हे पण झाड काढलं वाटतं, ते काय म्हणतात जांभूळ, जांभळाचं झाड होतं ना इथे. अरे देवा 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 देवा, काय राहिलंच नाही तसं मग. हां अरे यार, काय राहिलंच नाही. आंब्याची झाडं होती भरपूर सारी यार इथे. एकच आंबा राहिला आहे हा वाला, आणि तोही बोलतात काढतात आता. ही भावकीची विहीर गोड पाण्याची. इथे म्हणजे प्रत्येकाला नंबर वाईज आहे, म्हणजे हप्त्याला नंबर फिरतात. 5 भाऊ आहेत, 5 जणांमध्ये नंबर फिरतात. त्यातला शेती करणारे 2-3 आहेत, त्यामुळे तो 2-3 दिवसांनी आड येतोच. काय यार मजाच राहिली ना आता. मला वाटलं भरपूर काय असं इथे यार दाखवायला. हे का फालतू गेले यार. वर्षानुवर्ष वाढवलेली आंब्याची झाडं फायनली धुळीस मिटून गेले. शिट. खूप खुश होतो मी इथे दाखवण्यासाठी तुम्हाला की खूप साऱ्या गोष्टी असेल इथे. आंब्याची झाडं हे ते. हां काहीच नाही राहिलं इथं आता. फक्त इथं अखंड असं डोंगर दाखवू शकतो. शेततळ बघा, शेततळ गाईच, शेततळ बघा. तिथेही मी पोहायचा जेव्हा नवीन बांधलेलं नाही शेततळ, तेव्हा पण आम्ही यायचो इथं पाण्यामध्ये पोहायला. इथून उडी मारून पार देतं निघायचं. पण याच्यात पण मध्ये साप बीप दिसले, बंद. भीती वाटायला लागली मला भीती वाटायला लागली. तर मग हे सुद्धा आम्ही बंद केलं. म्हणजे ते गोष्टी काय बोलतात ना, वय जसं जसं वाढत गेलं मग या गोष्टी आम्ही जे करायचो त्या गोष्टीला मग घरच्यांकडून मग विरोध यायला लागला. कारण आता तुम्ही मोठे झाले, शोभत नाही तुम्हाला या सगळ्या गोष्टी. त्यांच्याकडून त्या गोष्टीने आपल्याला हळूहळू गोष्टी कळतात की आता आपण पण लहान नाही या गोष्टी करायला, तर बाकीची पोरं आहेतच. मग तेच असं कधी खूप काळांतरीत आलो ना, मग या गोष्टी सगळ्या हिट करतात की एक गोष्टी आठवतात. पण भेंडी जर तुम्ही असं एवढी चांगली सुंदर झाडं होती इथे, ती जर तोडत असाल, जरा त्यांना अपघाती काय म्हणजे चला ते
तुम्हाला ना सावली देतात, असंच झाड पडून राहिलं येण्यासारखं, म्हणजे त्याला काय हायच नाही. ठीक आहे, काय सेन्सलेस गोष्टी तर काय बोलायचं. असो, शेत होतं ना मस्त. आता पाणी कमी आहे जरा उन्हाळ्याच्या ह्याच्यानं. एकदा मामा बोलला की उद्या परवा मी भरून टाकेल बोरमार्फे, नाहीतर विहिरीचं पाणी आहेच आपल्याकडे. असो, तर आपल्याकडे स्वतःची विहीर आहे. लास्ट टू लास्ट इयर मामाने खोदलेली, मग त्यासाठी त्यांनी स्वतःची एक विहीर खोदली. चला आपण चाललो तर विहिरीच्या दिशेने. गाईज, मामाची विहीर दिसते का? दिसते तुम्हाला? दिसते का? दिसते. हा, पार तळायला गेलं पाणी. कधी नाही पाणी आता पावसात? किती महिन्यांनी? पाऊस पडला ना, 2-3 पाऊस झाले. हां, मामा बोलतो की 2-3 पाऊस झाले की पाणी येणार, म्हणजे आपल्याला पावसात पुन्हा यायचं इथे मजा करायला. मस्त असं वारं चाललंय. काय बोलतो? बरेच पाणी आहे, कमरेत पाणी. कमरेत का पाणी? हा, चांगली फुल आहे. बघताय वरच्या आभाळात आहे ना, सूर्य झाकला गेलाय ढगांनी, तर ते साईडचे जे किरणं पडतात ना, वाव कसलं भारी वाटतंय. एक नंबर है ना, मस्त वाटते, मस्त. डोळा भरण्यासारखा व्ह्यू आहे. आंब्याच्या झाडाखाली आलेलो काहीच बघा, पाखरेने खाल्लेला आंबा, म्हणजे समजायचं आंबा पाडायला लागलाय, है ना. अशीच कोण आहे ना. अच्छा, आधी खूप खायचो आम्ही. पोपटाने खाल्लेलं आहे की बोबडी वळ सुधारते करून. पेरू पेरू पोपटाने खाल्ला, पेरू खाल्ला की बोबडी वळते. आंब्याचं असं काय ऐकायला नाही आलं, म्हणून आम्ही आंबे नाही खात. आता आंब्याचं पण अशी काय कोणाकडे असेल खबर तर मला कमेंटमध्ये नक्की कळवा. बाकी मामाचं काय कसं वाटलं तुम्हाला? आय नो काय गोष्टी खूप बदलल्या आहेत, पण तरी पण कसं वाटलं? की मामा बोलत होता की हे पण दाखव करून. मी बोला आपण खाली आलो की बघू. तर यो लावलाय भुईमुग छोटा छोटा. याला किती महिने जातील? 2-1 महिने जातील. 2-1 महिने जातील गाईस. तर चला, मामा कुडाळ काढतोय. कुडाळ ना रे? नाही, कडळ 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 ना. हां, कुडाळ. तिच्याला कुडाळ. कोकणात कुठं पोचलो मी. औशीचा घोमेल्याच्या ते डुकरं आहेत, रानडुकरं आहेत. वाव, बरं. तर गाईस फटाफट आपण तिथं, मामा आता फटाफट कडळ काढेल, मग आपण तो घेऊन जाऊ. कारण रात्री पण गुरांना घालायला काहीतरी पाहिजे ना. आपण ते का बाबा, आपण नुसतं सरत असतो काय ना काहीतरी, बिचारांना सरायला काय. तर हे फटाफट घेऊ, जाऊ खाली. तर दिवसचा टाईम असेल अजून, तर अजून एक लोकेशन आहे, ते मी तुम्हाला दाखवतो. तर तोपर्यंत स्टे ट्यून गाईस. मामा स्माइल दे. खूप वाईट झालं यार. मगाशी नांगरणी चालू होती, तर ट्रॅक्टर खाली हा साप आला. या सापाचं नाव आहे मांडूळ साप, जो लोक यूज करतात ना, काय म्हणतात, ब्लॅक मॅजिकसाठी. तर तो हा साप, मांडूळ साप. बिचाराचा वाढ झाला. शी, आपापला जात असेल रस्त्याने, ट्रॅक्टर खाली आला. गाईज आता आम्ही चाललो आहे शेरीच्या दिशेने. शेरीकडे चाललो आहे. शेरी तुम्हाला दाखवतो. तिथे ऑलमोस्ट सगळ्यांची थोडी थोडी जमीन आहे त्या साईडला. तर मामा गाडी घेऊन चालला आहे मला. तर आम्ही निघालो शेरीच्या दिशेने. तर तिथे महादेवाचं मंदिर आहे, डोंगरावर आहे. तर तुम्हाला दाखवतो. खूप सुंदर मंदिर आहे. ॲक्च्युली पावसात जायला पाहिजे, पण आता आम्ही आलोच आहे उन्हाळ्यामध्ये, तर काय करणार. तर बोला आलं तर तेवढं एक होऊन जाईल. गाईज व्ह्यू बघा गाईज, यार काय भारी वाटतंय ना. आलं आपण लोकेशनपासून अगदी खूप जवळच आहे. थोडंसंच बाकी राहिलं आहे. झालो आपण.
थोडे खडका रस्ते आहेत. आई ग, इथं लावावं लागेल ना. तर वरती असं शंकराचं मंदिर आहे, शिवशंकराचं. खाली गणपतीचं. ओके, चला गणपतीचं दर्शन घेऊ. तर काहीच गणपती बाप्पाचं दर्शन झाले आहे. आता त्यांचे वरती शिवमंदिराच्या दिशेने आपण चाललो. आधी लहान होतं नाही तर हे खूप लांब वाटायचा है ना, की बापरे बाप कसं चढायचं एवढं वरती. आणि आता असं बघून असं वाटतं की हा रे खूप जवळ आहे. या मे बी आता हे केलंय, रस्ता चेंज झालाय. खाली आता हे प्लेन केलंय. पहिला सिड्या होत्या है ना. सिड्या पण होत्या ना. वर आहे. अच्छा, बायकोन होता ना मामा जरा इकडच्या प्राण्यांबद्दल सांगत होता. वाघ भरपूर आहे तिथे, भरपूर म्हणजे एक नर आणि एक मादी आहे आणि खूप पहिल्यापासून इथे. तर इथे आजूबाजूला खूप साप दिसलेत खूप वेळा. तर असं सांगितलं. हे घ्या, थोडी गोष्ट सांगता सांगता पोचलो मंदिराच्या दिशेने आपण. हां, समोर श्री दत्ताचं मंदिर आहे. गाईच गणपती बाप्पाचं दर्शन झालं, श्री दत्तांचं दर्शन झालं. आणि मी मगाशी पायऱ्या बोललो तो मामा बोललो त्या पायऱ्या इथूनच. हो, काय गोष्टी आहेत लक्षात, काय काय गोष्टी विसरत चाललो मी. हां, समोर असं मागे. हां, आणि हे बघा, एक मिनिट. वाव, मी काळा झालो पण मागचा व्ह्यू बघा, सुंदर ना. आता मी गोरा होतो. टेन जादू. हे इथे जाधव नारायण करून कोण आहे ते? जाधव आहे की माधव आहे? जाधव आहे. जाधव नारायण. मला वाटतं या लोकांना यांनी काहीतरी मदत केली असावी. इकडे हे आपण खालून वरती आलो ना त्या दिशेला, तर जाऊया हळूहळू वरती. हे काय इथे समोरच मंदिर आहे. प्रत्येक असे म्हणजे मोठे मोठे पायऱ्यात ना त्यांच्या नावं कोरलेत. खाली मगाशी हे होतं, इथे पण मगाशी नारायण होतं, इथे नामदेव म्हणून नाव आहे. म्हणजे ज्यांनी ज्यांनी काय मदत केली असेल, आय थिंक सो तसं काहीतरी असेल. तर फायनली मंदिराच्या इथे पोचलो आपण. आहे मंदिराचा परिसर. अच्छा, हे लावलं आहे, हे मागे मंदिर आहे. तर चला. काहीच मंदिराच्या आतमध्ये ही पिंड आहे, बाजूला गणपती बाप्पा आहे. ते मागे मस्त असं चित्र काढलं आणि असं माता पार्वती. खूप सुंदर मंदिर आहे, खूप सुंदर मंदिर आहे. जर कोणी या साईडला येत असेल ना तर या मंदिराला नक्की विजिट करा. गर्दी नसते, फक्त महाशिवरात्रीला गर्दी असते तर सोमवारी, बाकी कोणच नसतं. फक्त मला वाटतं पूजा देतो, पूजा करून जातो, बाकी काहीच नाही. तर खूप सुंदर मंदिर आहे. तुम्ही एकदा या मंदिराला विजिट करा. हा व्ह्यू बघा गाईज, हा व्ह्यू बघा गाईज. सूर्य मावळतोय मस्त, आंब्यासारखा कलर झाला, आंब्यासारखा.
उन्हाळ्यात कसा आंबा कलर होतो तसा सेम. आणि सगळी अशी वावरं आता कशी उन्हामुळे तर पाण्याची जरा कमतरता असते ना, त्यामुळे. गाईच मी जे बोलत होतो 5 पांडवांचे 5 दरवाजे आहेत, तर ते हे आहेत. तर आता संध्याकाळची वेळ झाल्यामुळे कसं आणि ते ओसाड जागा आहे खूप, तर मामा बोला की अवॉइड करूया जाणं जरा. नाही नको राहू दे, नाही नको. तर ही लोकेशन आहे. पुन्हा कधी नेक्स्ट टाईम आलो, नाही जर उद्या सकाळी वेळ असेल तर उद्याच नक्की करेल. जर नसेल वेळ तर पुन्हा आलो की नक्की तुम्हाला व्ह्यू दाखवेल. बाकी हीच होती ती जागा. संध्याकाळ झाली आता आणि भैरवनाथाचं मंदिर आहे. आज शनिवार होता तर मान आहे, तर मग दर्शन करू आणि डायरेक्ट मग गावात जाऊ, काहीतरी बघू तिथून घ्यायला. गाईच मागे भैरवनाथाचं मंदिर आहे. इथेच मंदिराच्या आतमध्ये मोबाईल अलाव नसल्यामुळे मग आम्ही पहिलं दर्शन घेतलं, नंतर बोललो बाहेर येऊन आपण करूच बाकीचं. आधी मंदिर एवढं मोठं नव्हतं, आता कालांतराने खूप मोठं झालं आहे. आता पहिलं पार्किंग केली आहे. अशा प्रकारे हे मागे मंदिर आणि खूप सुंदर झालं आता सगळ्या गोष्टी. तर आज शनिवार असल्यामुळे गर्दी चांगल्या प्रकारे. तर घरच्यांनी आज पाठवलं की शनिवार पण आहे आणि अमावस्या पण आहे, तर देवाचा वार पण आहे आणि आज गर्दी असते. तर आलो, दर्शन घेतलं मस्तपैकी. आता निघू गावाच्या दिशेने. मस्त आता गावात जाऊन आलो, आंबे घेऊन आलो. तर एक मिनटं, इथे खाली आजी आंबे साफ करते मस्तपैकी. चला, आज आंब्याचा बेत आहे आमचा. तर इकडे मोस्टली आंबे खातात शेवयासोबत, शेवया आंबे, शेवयाचा भात करतात आणि तो आमरसासोबत खातात. मी आधी खूप खायचो, पण आता मला ती पद्धत जमत नाही, म्हणून मी तिला बोललो की माझ्यासाठी 2 चपात्या बनव. तर फटाफट नंतर आपण झालं की जेवायला बसू आणि हा ब्लॉग आपण इथेच एंड करून टाकू जेवण झालं की. काय बोलता? बाकी गाव कसं वाटलं आहे नक्की सांगा मला. हे बघा मस्तपैकी आमरस भेटला आहे, चपात्या आहेत, कोरड्या आहेत. आजचा बेत हाच. आजीने मस्त चपात्या बनवल्या आहेत, मस्त सगळ्यांच्या ताटात आमरस आहे. मस्त मस्त आमरस खाऊ आणि ब्लॉगला एंड करू. तर गाईच जेवण झालं आहे खूप सुंदर प्रकारे आणि मस्त झालं सगळं. आज भरपूर सारं फिरलो पण. तर तुम्हालाही कसं वाटलं हे मला नक्की कळवा. बाकी हा ब्लॉग आपण इथेच एंड करू. तर असं होतं माझ्या मामाचं गाव. तर तुम्हाला कसं वाटलं? नीट चांगले कमेंट करा, मलाही छान वाटेल वाचायला आणि कळेल की लोकांना किती आवडलं किती नाही आवडलं. तर चला, इथं मी तुमचा घेतो निरोप. भेटूया अशाच पुन्हा एकदा नवीन ब्लॉगमध्ये. तोपर्यंत बाय बाय, टेक केअर सगळ्यांना. आणि चॅनलला फॉलो करायला, सबस्क्राईब करायला विसरू नका. डू कमेंट, डू लाईक्स. तोपर्यंत